राम राम मित्रांनो, काय चाललंय काय नाही, कसं आमचं वाचलंय दुकान. तर असं दुकान वाचलंय आमचं मित्रांनो. आता आपली ट्रिप आहे, तुम्हाला सांगतो जाफराबाद टू पुणे. आपल्या गाडी थोडा अर्जंट माल होता, उन्हात जरा निघालतो. उन्हात निघालो ना, गाडीने पाणी फेकलं फेकलं असं गाडीने फायरिंगचा आवाज बदलला. कसं असं करता करवा आणि फायरिंग जरा बदलल्यामुळे जरा गाडी उभा केली, साईडला घेतली. आणि ॲक्च्युली असं झालं, गाडी खाली उतरलो मी आणि गाडी बंद पडली. जशी गाडी बंद पडली असं तुम्हाला सांगतो, आपल्या समोर रसवंती बघा, तुम्हाला सांगतो रसवंती हॉटेल शिवसाई रसवंती बघा, तुम्हाला सांगतो. बाबा वयस्कर, बाबांना खूप सहकार्य केलं आहे मला. सहकार्य असं तुम्हाला सांगतो, त्यांचे पाय धुवून पाणी पिलं तरी उपकार फिटणार नाही बरं का. आणि अक्षरशः त्यांचे पाय असतात कुठले ते मामाचे, त्यांच्या हॉटेल पियचं पाणी बाबांना मला रांजण का रांजण रांजण गाडीत टाकायचं, गाडीत पाणी टाका रांजणीला. मला म्हटले काय लागतं तेवढं टाका, अख्खं मशीनमध्ये करा. तर गावात विश्वास अशी माणसं आहेत, प्रेम करणारे हेच करतील बघा. हे मामा आहे कसा रुबाब, गावाकडला रुबाब, गावाकडला डोक्याला टोपी, ती वर्दी, ते मोबाईल काय थाट आहे मामाचा. मामा तुम्हाला सांगतो, मामानं आमचं सहकार्य केलंय. 50 एकरचा मालक आहे, अख्खं रोड प्लॉटिंग प्लिटिंग सगळं हे मामाचं आहे. त्याच्या आयला का कुठल्या गोष्टीचा घमंड नाही काय ना, तुम्हाला सांगतो. अंगावर खडुळे मुडुळे कपडे, द्वातरला 100 डाग पडले. माणसाला कुठल्या गोष्टीचा गर्व नाही, तुम्हाला सांगतो. माणसानं आपलं असलं सहकार्य केले. अक्षरशः तुम्हाला सांगतो मित्रांनो, मला पेचं पाणी दिले गाडीने टाकायला. खरंच त्या बाबाचे आज उपकार मानतो मी. त्यांना मला त्यांचे पाय धुवून जरी पिलो तरी माझा उपकार फिरणार नाहीत. मला त्या गाडीला 1 रुपया खर्च नव्हता. मी स्वतः मी काय मालक नाही, चालकच आहे. आज अवरात्रीच्या टाइम आता 6 वाजले. ह्या टायमाला मी अर्धा वाजतो नाही तर मालक काय पैसे टाकून मोकळा झाला असता गाडीचं काम करायचं. पण मी अर्धा वाजतो का नाही, मला अवरात्रीचं बसायला लागतं. मामानं मला सहकार्य केले आणि जे सहकार्य मोठं आहे त्या मामाची कधी मी भेट घेणार. येता जाता जे काय आपल्या रोजच्या वाटावर नाही आलं तरी मी त्यांची भेट घेणार. असे माणसं कमवायचे असतील, असे कवा बी लोकांच्या सुखामध्ये नाही जायचं, दुःखामध्ये असं बिना आमंत्रण जायचं कवा. बघा मामानं मला सांगितलं, लोकांच्या सुखात जायचं नाही, दुःखात जायचं नाही. मामानं चांगला रिस्पॉन्स दिला मला. मामाचे खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र मित्रांनो.